नमस्कार मित्रांनो. एक तास झालं काय बोलायचं सुचत नाही आहे. सगळ्यात पहिल्यांदा प्रकल्पाची भव्यता पाहून घ्या. सिग्नोडी रायचूर ते कर्नूल रोडवरचा हा इंटरचेंज. तेलंगणा कर्नाटक बॉर्डर. सूरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे. रस्ता जवळजवळ तळ्याच्या भरावा एवढा उंच आहे. तुम्ही म्हणताल नदी पात्रात उभारल्यावरती जास्त वाटतो, साहजिक आहे. सहाय्यकीकडं नक्षीच्या बाहेर देखील बरीच जागा अधिग्रहित केली आहे. वरतून एक्सप्रेसवे, खालून विद्यमान मार्गिका. कोणाकोणाला आपलं क्रॉसिंग सुचतंय दिसतंय त्यांनी कमेंटमध्ये नक्की कळवा. एक्सप्रेसवे आणि त्यांचं क्रॉसिंग. इंटरचेंज डबल ट्रम्पेट. टोल नाका. काय दिसतंय? व्हेकल अंडरपास, रेल्वे ओव्हरब्रिज, इंटरचेंज, डक्ट. जे काय दिसतंय ते कमेंटमध्ये लिहा. सगळ्यात आवर्जून हे दुतर्फा पट्टे जे दिसतात उताराला चाऱ्या, त्या हायवे काय समतल नाही आहे, त्यामुळं ते हायवेवरचं पाणी सीमा भिंतीकडे आणि शेजारच्या शेतात पाझरवत आहेत. आणि त्या अनुषंगाने तुम्ही पाहू शकता समतल प्रदेश, कुठली मोठी नदी नसताना पाणी साठलेलं दिसत आहे शेतांमध्ये. पाण्याचा निचरा कसा करायचा किंवा शोषून कसं घ्यायचं. कॅनाल. मग याच्या अगोदर रेल्वे ब्रिज होता. चालू रस्त्यावरती एक ओसाने भरलेला ट्रक जाईल म्हणजे अंदाजे 14, 16, 18, 20 फूट उंची असणार आहे. पावसाळा चालू असल्यामुळं पाणी कशा प्रकारे साठतंय हे उघडं पडत आहे. कुडलूर इंटरचेंज. पाणी साठलं इकडं कुडलूर गाव, पलीकडं रायचूर. हा इकडं मंत्रालयाकडं जाणारा रस्ता चौफुल्यापासून काढून ठेवलेला प्रस्तावित. आणि इकडं वरती हैदराबाद, मंत्रालय हैदराबाद.
साठी हे कुडलूर इब्राहिम रोड्डी इंटरचेंज. समोर ते रायचूरच्या बाजूला कृष्णा नदी किनारे असलेले थर्मल पॉवर प्लांटचे चिमण्या दिसत आहेत एका रांगेत. इथे एका ठिकाणी फक्त हायवेवरती पाणी साठलेलं दिसतंय, अन्यथा कुठं ठिपका देखील नाही. छोटे ओढे आपले जर असतील तर बंधारे घालायला चालू करा. ह्या नदीच्या अलीकडे उजव्या हाताला लेबर कॉलनी आणि प्लांट हा उजव्या बाजूचा. काही तर नदी म्हटलं की बरंच कॉन्क्रीट स्लॅब बनवावे लागतात, त्या आशयाने तिथं प्रकल्प. ही नदी गणपतीमुळं आजूबाजूला जर आवाज असेल तर रेकॉर्डिंग करता येत नाही, अचानक बंद देखील करावं लागेल. संपला पुढं रस्ता. एकंदरीतच सदरील व्हिडिओमधून आपणास काय काय आकर्षक वाटलं, लोभनीय वाटलं आणि काय आक्षेपार्ह वाटलं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. मला तर ह्या एक्सप्रेसवेवरती भावी पिढ्या ताबडतोब जागतिक, आंतरराज्यीय, राज्यांतर्गतच्या बाजारपेठा गाठताना दिसतंय. आणि एकंदरीतच मन साथ घालतंय की उपवर असतील किंवा उपवधू असतील ते नक्कीच लाभार्थी किंवा बाधित गावातले ते बायोडाटा बरोबर नक्कीच हा व्हिडिओ पाठवतील की असा असणार आहे आमचा भविष्यातील सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे. तिथं तुम्ही उंची बघू शकता. खाली रस्ता काढून ठेवला आहे हैदराबादसाठी. कुडलूर इकडं खालच्या बाजूला कुडलूर आणि वरती इब्राहिम रोड्डी. कुडलूरकडून मंत्रालय आणि इब्राहिम रोड्डीकडून हैदराबाद. भव्य दिव्यता. आता हे रस्त्यावरचं पाणी येऊन इथं साठलं असण्याची शक्यता आहे. आता हे टोल नाका इंटरचेंजच्या तिथला खड्डा. उंची पहा, उंची. परांडा तालुक्यातले शिरसावच्या नदीचा उतार असेल, जावळ्याच्या नदीचा उतार असेल, राजुरीच्या नदीचा उतार, पुढं झाके पिंपरीच्या नदीचा उतार, साकतच्या तिथल्या, पुढं वालवड आनाळा रस्त्याची घळण असेल, उंडेगावच्या तिथली घळण, चिचपूरचं तळं. तर एकंदरीत चढ उतारांची संख्या पाहिली तर पाण्याचा निचरा अत्यंत आवश्यक बाब असणार आहे. लक्ष द्या व्यवस्थित. परत कोण कोणाचं काय ऐकत नाही. रस्ता समतल नाही आहे, चढ उताराचा आहे. त्या हिशोबाने पाण्याचा ढाळ
बघू शकता तुम्ही काय अवस्था आहे. आता हा रेल्वे ब्रिज ठीक आहे. हे मध्ये एक टेकडी फोडलेली, कॅनल लागला. आता सिग्नोलीचा इंटरचेंज उलट आलो. आता परत आपण एकदा सिग्नोलीचा इंटरचेंज. कोणाकोणाला आपली मार्गिका आठवली त्यांनी कमेंटमध्ये नक्की लिहायचं आहे. विशेष करून आता थांबलो होतो त्या फोटोवरती तिथल्या लोकांनी. शेवट तिथं थांबतो. अशा क्रॉसिंगच्या ठिकाणच्या लोकांनी कमेंटमध्ये कळवायचं आहे. आता हा खालचा आहे रायचूर कर्नल रोड आणि हा वरचा एक्सप्रेसवे. तर ह्या अंशात कोणाकोणाचं क्रॉसिंग असेल त्यांनी कमेंट करायचं आहे. आणि हे क्रॉसिंग तेच क्रॉसिंग आहे इंटरचेंजचं. आणखीन थोडं एरियल व्ह्यू आहे. सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेवाल्यांसाठी व्हिडिओ आहे. राक्षस भवनपासून दुधनीपर्यंतच्या लोकांनी कमेंटमध्ये आपले इंटरचेंज लिहायचे आहेत. आणि सदरील व्हिडिओ पाहून कुठल्या आशयाने तुम्हाला माहिती हवी आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा.